मैदा, दही, अंडी किंवा ओव्हनचा वापर न करता कढईमध्ये हा सगळ्यात सोपा केक बनलेला आहे। कोणत्याही प्रकारचा केक असू दे, व्यवस्थित फुगण्यासाठी, आतून जाळीदार होण्यासाठी साहित्याचं योग्य प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे। सगळ्या साहित्याच्या योग्य प्रमाणासहित ही रेसिपी शेअर केलेली आहे। असं जर केकचं बॅटर बनवलं तर वाटीमध्ये सुद्धा हा केक परफेक्ट बनेल। लहान मुलांना तर केक आवडतोच आणि यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही। गव्हाच्या पिठापासून हा केक बनलेला आहे, तरी सुद्धा आतून जाळीदार बनतो आणि सगळ्या बाजूनी एकसारखा रंग सुद्धा येतो। सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत, ज्यामुळे कोणीही हा केक अगदी परफेक्ट बनवू शकेल। चला तर मग रेसिपी पाहूया। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। स्टँडर्ड कपचा जो 1 कप असतो ना, त्याने हे मोजून घेतलेला आहे। घरातल्या कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता। 1 कप रवा वापरलेला आहे, त्यापासून 1 किलो केक बनून तयार होईल। आता रवा आपल्याला बारीकच वापरायचा आहे। उपम्याचा जर रवा असेल तर मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित बारीक होतो। आता रवा सुरुवातीला आपल्याला भिजवून घ्यायचा आहे, तर त्यासाठी इथे मी त्याच कपने पाऊण कप दूध घेतलेलं आहे। उकळून थंड झालेलं दूध आहे। थोडं थोडं दूध घालून हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं। रवा 15 मिनिटे तरी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। यामुळे 2 फायदे होतात। रवा भिजवून घेतल्यामुळे चांगला फुलला जातो। मैद्याचा वापर न करता सुद्धा मस्त स्पॉन्जी असा हा केक बनतो। तर पाऊण कप यामध्ये दूध घातलेलं आहे। आता बरोबर 5 मिनिटे हे चांगलं फेटून घ्यायचं। एकाच दिशेने हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय। फेटून घेतल्यामुळे यामध्ये हवा तयार होते, त्यामुळे बॅटरला चांगला चिकटपणा सुद्धा येतो। यावरती झाकण ठेवून 15 मिनिटे हे आपल्याला भिजवून घ्यायचंय। केक मस्त मऊ होण्यासाठी रवा दुधामध्ये फेटून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे। आता आज मी मोठ्या कढईमध्ये हा केक बनवते। कोणत्याही प्रकारचा आकाराचा केक ट्रे वापरू शकता। आज मी हा आयताकृती ट्रे वापरणार आहे, कारण मी जे बेकिंगसाठी भांड वापरणार आहे त्यामध्ये हा व्यवस्थित बसतो। कोणत्याही प्रकारचा केक ट्रे असेल त्यामध्ये तुम्ही बनवू शकता। वाटीमध्ये सुद्धा हा केक परफेक्ट बनतो। 4 ते 5 वाट्या भरून केक बेक करून घ्यायचा, किंवा कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित केक बनवून तयार होतो। वाट्या जर वापरणार असाल ना, तर थोड्याशा जाड वाट्या वापरायच्या, म्हणजे वाटीच्या तळाला कडांना केक चिकटून राहत नाही, करपत नाही। वाटीमध्ये केक कसा बनवायचा त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता या ट्रे मध्ये बटर पेपर लावून घेतला आणि थोडंसं तेल लावून घेतलं। त्यानंतर थोडासा इथे मी मैदा लावून घेतलेला आहे। या ट्रे मध्ये मैद्याचा एक लेयर बनवून घेतलेला आहे, जे केक अजिबात चिकटून राहणार नाही, व्यवस्थित निघला जाईल। तर ट्रेची तयारी होते तोपर्यंत रवा सुद्धा दुधामध्ये चांगला भिजलेला आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आत्ताच याला जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे, कारण 5 मिनिटे हे चांगलं फेटून घेतलेलं होतं। हे पहा, रवा चांगला भिजला गेलेला आहे, त्यामुळे मस्त याला चिकटपणा आलेला आहे। आता यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। साहित्य मी इथे स्टँडर्ड कपने मोजून घेतलेलं आहे। वाटीने मोजून घेणार असाल तर ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। आता फक्त रव्याचा जरी केक तुम्हाला बनवायचा असेल तरी सुद्धा चालेल, पण गव्हाच्या पिठामुळे काय होतं, या बॅटरला बाइंडिंग खूप चांगलं येतं। दुसरी गोष्ट म्हणजे केक बनल्यानंतर जास्त कोरडा झाल्यासारखं वाटत नाही, आपल्याला हवा तसा ओलसरपणा त्यामध्ये राहतो। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचंय। चाळून घेतल्यामुळे यामध्ये आणखी हवा तयार होईल आणि केक स्पॉन्जी बनायला मदत होईल। बारीक रव्याऐवजी मोठा रवा जर यामध्ये वापरला तर केक बनल्यानंतर तुटायची खूप शक्यता असते, किंवा कट करत असताना सुद्धा त्याची बारीक बारीक तुकडे होऊ शकतात। त्यानंतर अर्धा कप इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। वाटीने घेणार असाल तर ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची। केक व्यवस्थित फुगण्यासाठी ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे। केक तुम्हाला किती जरी गोड आवडत असेल तरी सुद्धा साखरेचं प्रमाण थोडंसं कमीच वापरायचं, कारण प्रमाणापेक्षा जर जास्त साखर घेतली तर केक आपल्याला हवा तसा फुगत नाही, त्यामुळे बेतातच साखर वापरायची। त्यानंतर पाव कप इथे मी तेल घेतलेलं आहे। वाटीने घेणार असाल तर रवा घेतला त्याच वाटीने पाव कप तेल घ्यायचं। इथे मी सूर्यफुलाचं तेल वापरलेलं आहे, त्याला कोणताही वास नसतो। तर गव्हाचं पीठ, पिठी साखर आणि तेल घातलं। आता सुरुवातीला हे थोडंसं मिसळून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की यामध्ये आता किती दूध घालावं लागेल। तर हे पहा, थोडंसं हे हलवून घेतलं। आता इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे। उकळून थंड झालेलंच दूध आहे। गरम दूध यामध्ये वापरायचं नाही, रूम टेम्परेचरचंच दूध वापरायचं आहे। इथून पुढे थोडं थोडं दूध घालतच हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। बॅटरची रिबन सारखी कन्सिस्टन्सी यायला हवी। हे पहा, थोडं थोडं दूध घालायचं आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं। यामुळे यामध्ये गुठळ्या सुद्धा होत नाहीत आणि बॅटर सुद्धा परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बनून तयार होतं। तर जवळजवळ अर्धी वाटी दूध यामध्ये मी वापरलेलं आहे। रव्याच्या आणि गव्हाच्या पिठाच्या प्रकारानुसार दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं। बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला महत्त्वाची आहे। आता पुन्हा 5 मिनिटे हे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय। तर पुन्हा 5 मिनिटे हे चांगलं फेटून घेतलेलं आहे। जी आता कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, रिबन सारखं हे बनलेलं आहे। यावरती झाकण ठेवायचं। आपल्याला हे आता भिजवून घ्यायचं नाही, तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये, ज्या कढईमध्ये केक बेक करायचा आहे ते गरम करायला ठेवायचं। जाड तळाचं मी भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक स्टँड ठेवला
आणि याच्या तळाला मीठ घेतलेलं आहे, म्हणजे हे गरम झाल्यानंतर याचा तळ काळा पडणार नाही। झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे प्रीहीट करून घ्यायचे। कढई वापरणार असाल तर शक्यतो जाड तळाची आणि ॲल्युमिनियमची कढई वापरायची। कढई प्रीहीट करायला ठेवल्यानंतरच यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घ्यायचं। तर इथे मी 1 आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे। केक परफेक्ट फुगण्यासाठी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या दोघांचं प्रमाण अगदी अचूक पद्धतीने घ्यायचं आहे। तर मेजरिंग स्पूनने 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतली। आपल्या रोजच्या पोहे खायच्या चमच्याने सुद्धा हे मोजून दाखवते। तर हे पहा, साधारण आता 1 चमचा बेकिंग पावडर घेतली। मेजरिंग स्पून नसतील ना आपल्या पोहे खायच्या रोजच्या चमच्याने हे मोजून घेऊ शकता। 1 आणि अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची। तर सुरुवातीला 1 टीस्पून मोजून घातली, आता अर्धा टीस्पून घेतलेली आहे। तर हे पहा, पुन्हा चमच्याने मी मोजून दाखवते। अर्धा चमचा आता भरलेला आहे, म्हणजे एकूण आपल्या घरातल्या चमच्याने 1.5 चमचा भरून बेकिंग पावडर घ्यायची। त्यानंतर 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे। आपल्या नेहमीच्या चमच्याने मोजून घेतलं तर जवळजवळ अर्धा चमचा बेकिंग सोडा आहे। चिमूटभर मीठ सुद्धा घेतलेलं आहे। त्यासोबतच 1/4 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे। आपल्या रोजच्या चमच्याने अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घ्यायचं। हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर सगळ्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिसळायला हवं। जास्त हे आता फेटून घ्यायचं नाही, फक्त व्यवस्थित मिसळून घ्यायचंय। चांगलं मिक्स करून झालं की लगेचच ट्रेमध्ये काढून घ्यायचं। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर याला लगेचच उष्णता मिळणं खूप महत्त्वाचं आहे। लगेच उष्णता मिळाली की बेकिंग पावडर आणि सोडा आपलं काम करायला सुरुवात करतात, त्यामुळे केक सुद्धा व्यवस्थित फुगतो, मध्ये अजिबात बसल्यासारखं होत नाही। गार्निशिंगसाठी तुम्ही यावरती टुटी फ्रुटी, मनुके, ड्रायफ्रुट्स काहीही टाकू शकता। इथे मी पिस्त्याचे काप आणि मनुके घेतलेले आहेत। भांड सुद्धा गरम झालेलं आहे, पण जास्त तापून नाही घ्यायचं। स्टँड वरती हा ट्रे ठेवला, झाकण लावलं, त्यावरती एखादी जाड वस्तू ठेवायची म्हणजे वाफ बाहेर येणार नाही। मंद आचेवरच 30 ते 35 मिनिटे हे आपल्याला बेक करून घ्यायचंय। बेक होताना याचं अजिबात झाकण काढायचं नाही। तर 35 मिनिटे मी हा बेक करून घेतलेला आहे, गॅस बंद केलेला आहे। आणि हे पहा, केक अगदी परफेक्ट बेक झालेला आहे। रंग सुद्धा मस्त आलेला आहे, आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। आता हा ट्रे काढून घेतल्यानंतर एखाद्या जाळ्यावरती ठेवायचा, म्हणजे केक ट्रेच्या तळाला सुद्धा हवा मिळते। 5 ते 6 मिनिटे यावरती एखादं कापड झाकून ठेवायचं। केक गरम असताना अजिबात काढायला जायचं नाही। कापड झाकून ठेवल्यामुळे काय होतं, आतमध्ये थोडीशी वाफ तयार होते आणि त्यामुळे या केकच्या कडा सेपरेट होतात, ट्रेला चिकटून राहत नाही। तर 5 ते 6 मिनिटे हे थंड करून घेतलेलं आहे। पुरीच्या साह्याने याच्या कडा सेपरेट करून घ्यायच्या। याच पद्धतीने जरी वाटीमध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये जरी बनवला तरी सुद्धा हा असाच केक बनणार आहे, अजिबात तुटणार नाही। तर हे पहा, सगळ्या बाजूनी एकसारखा रंग आलेला आहे। केक मस्त बेक झालेला आहे। बाहेरचं जे आवरण आहे ना ते सुद्धा अगदी परफेक्ट बेक झालेलं आहे। मैदा, दही किंवा अंड्याचा सुद्धा यामध्ये वापर केलेला नाही। गव्हाचं पीठ यामध्ये असून सुद्धा परफेक्ट हा बेक झालेला आहे। हे पहा, याला मस्त जाळी सुद्धा सुटलेली आहे। लहान मुलांना तर केक खूपच आवडतो। माझी मुलगी तर वाटच बघत आहे, कधीही याचे काप करते आणि मला खायला देते। हे पहा, सगळ्या बाजूनी एकसारखा रंग आलेला आहे। मंद आचेवरच हा बेक करून घ्यायचा। झाकणावरती एखादी जाड वस्तू ठेवायची, म्हणजे काय होतं, कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये जी उष्णता तयार होते ना ती एकसारखी सगळीकडे पसरली जाते। त्यामुळेच केक सगळ्या बाजूनी व्यवस्थित बेक होतो आणि एकसारखा रंग येतो। मला हव्या त्या जाडीचे याचे काप करून घ्यायचे आणि मस्त जाळीदार स्पॉन्जी गव्हाचं पीठ आणि रव्याचा केक बनून तयार झाला। ख्रिसमसच्या निमित्ताने बनवा किंवा सुट्टीमध्ये मुलांना खाण्यासाठी बनवा, पण हा केक नक्की करून पहा। अतिशय सोपी पद्धत आहे। साहित्याचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य आहे, त्यामुळे केक बिघडायचा प्रश्न येतच नाही। सगळ्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। असा ट्रे नसेल, वाटीमध्ये केक बनवायचा असेल तर त्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आणि हे पहा, आतून सुद्धा मस्त जाळीदार स्पॉन्जी बनलेला आहे। त्यातले 1-2 पीस माझ्या मुलांनी खाल्लेले आहेत। आणि हे पहा, जवळजवळ 1 किलोचा हा केक भरलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।